हॅलो. हां, हॅलो. नमस्कार साहेब, अमोल गावडे बोलतो आहे मी. हां, बोला. साहेब, लग्नाचं आहे कोण तुमचं? हां, मीच आहे. तुम्ही स्वतः आहात आणि कुठून होय, बोलताय? होय. पिलावरवाडी गाव माझं. तालुका पिलावर. राधानगरी. राधानगरी कुठे आलं हे? जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर. कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्रामध्ये आलं. होय, होय. हां, महाराष्ट्र कोल्हापूरमध्ये राधानगरीमध्ये आहात तुम्ही. हां, ठीक. राधानगरी तालुका. ठीक आहे, चालेल. आणि काय हे आहे म्हणजे 1900 कितीमधले आहात तुम्ही? 89. 1989 मधले आहात, बरं. होय. आणि जात कुठली? हिंदू मराठा. मराठा. चालेल. आणि आता काम काय करता म्हणजे? शेतीच करतो. शेती करताय. काय पिकवताय? ऊस. हां. ऊस ऊस म्हटलं. ऊस पिकवताय, बरं. आणि किती एकर आहे जमीन? हां, आणि पावसाळी भात. पावसाळी भात पिकवताय, बरं. जमीन किती आहे तरी? जमीन 4 एकर आहे. 4 एकर जमीन. अरे वा, ठीक आहे, चालेल. आणि हं. घर वगैरे कसं आहे? त्यामध्ये बागायत 1.5 एकर आहे हां. आणि जिरायत 2.5 एकर. जिरायत आणि बागायत. ओके. जिरायत म्हणजे काय आणि होय. बागायत म्हणजे काय? जिरायत म्हणजे तर म्हणजे आपल्या पावसाच्या पाण्याला विषयी. जिरायत म्हणजे पावसाचे. हां, म्हणजे ती पाण्याखाली नाही. पाऊस पडेल त्यावेळेलाच पाणी. हां हां. आणि बागायत म्हणजे? बागायत म्हणजे सतत 12 महिने पाणी. हां 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 हां. ठीक आहे, म्हणजे बरं. आपलं मोटरीचं पाणी असं ओढ्याचं वगैरे. हां, बागायत किती आहे बोलला? तो बागायत 1.5 एकर. 1.5 एकर. म्हणजे फिक्स काय लावलं आहे तिथे? तिथे ऊस आहे आता. बागायतमध्ये ऊस लावला आहे आणि जिरायतमध्ये? हां, आणि जिरायतमध्ये 1 सव्वा एकरामध्ये हे म्हणजे मशीनचं वैरण असते हां गवत म्हणून. हां हां हां. बरं. आणि बाकी मग भात. हां 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 हां. ठीक आहे, चालेल. मला शेतीमधलं जास्त कळत नाही, त्याच्यामुळे मी जास्त प्रश्न विचारू शकत नाही. हां, हां. तुम्ही घरी. मुंबईमध्ये राहता ना? नाही, मुंबईमध्ये नाही, कोकणातच राहतो, पण मला शेती माहीत नाही मला. हां, हां, हां. मला सांगा, आई वडील काय करतात? आई-वडील शेती करतात. आई वडील शेती करतात, बरं. ठीक आहे. आणि तुम्हाला जी मुलगी पाहिजे ती कशी पाहिजे? मुलगी तर मी खेड्यातला आहे. मुलगीने पण राहायला पाहिजे हं. खेड्यामध्ये. म्हणजे तिची पण इच्छा पाहिजे खेड्यात राहायची. खेड्यामध्ये. हां किंवा तर माझा असा पण विषय आहे की मला म्हणजे कसं आहे, एकतर माझं खेडेगावात वय पण आता एक 34 इकडं म्हणजे कसं 34-35 म्हणजे जास्त होते म्हणजे आमच्या खेडेगावात. म्हणजे जास्त वय झालं म्हणायचं माझं. हं. आणि एवढ्या वयाच्या शक्यतो मुली पण नाहीत. सर्रास मुली 22-23 वयाच्या मुली. त्याच्यामुळे जरासा प्रॉब्लेम आलाय माझ्या लग्नाला इकडे. असं काही नाही साहेब. आणि विधवर असेल तरी पण चालेल. हं. असं काही आणि नाही साहेब, तिला म्हणजे ऐका. जर तुमचं समज चुकीचं आहे. आजकाल हां? मुली वयस्कर मुली आहेत. हं, हं, उलट हं. मुलांचीच वय कमी आहेत असं म्हणायला हरकत नाही. मुली हं, हं. वयस्कर आहेत. आणि टेन्शन घेऊ नका, तुम्हाला योग्य मुलगी भेटेल. तुमच्या वयाला सुटेबल, म्हणजे जी सूट होईल अशी मुलगी भेटेल. 1900 कितीमध्ये म्हटलं? विधवर असेल तरी चालेल. जन्मतारीख किती बोललात ते? 19/12/1989. 89. म्हणजे किती वर्ष झाली तुम्हाला? 36. 36. भेटेल तुम्हाला, असं काय टेन्शन घेऊ नका. अं, 36 हो रनिंग चालू आहे. हो. ज्या मुलींची परिस्थिती नाजूक आहे किंवा ज्या मुली शेती करण्यास इच्छुक आहेत, त्या मुली तुम्हाला कॉल करू हां, शकतात, हां, असं हां. काही नाही. किंवा अशी किंवा असेल तरी चालेल सर. किंवा एखादी विधवर असेल तरी पण चालेल. काय अडचण नाही. किंवा एखादी सदन मुलगीसुद्धा कॉल करू शकते, असं काही नाही आहे. हां, हां. विधवर असेल तरी पण चालेल किंवा असा पण विषय चालेल की घर जावई जर त्यांना पाहिजे असेल तरी पण माझी राहायची तयारी आहे. मग आई-वडिलांचं काय? भाऊ आहे मला. बरं. किती भावंडं तुम्ही? भाऊ आणि आम्ही दोघंच आहे. भावाचं लग्न झालेलं आहे. भाऊचं लग्न झालं आहे, बरं. हं हं. हां, पण भावाचं शक्यतो लग्न घरजावी झालेलं आहे. होऊ नका साहेब, कसं सांगतो तुम्हाला. हां? घरजावी होऊ नका, कारण हां, तुम्ही हां. चांगलं काम करताय, व्यवस्थित करताय, तर तुम्हाला एखादी चांगली मुलगी भेटून जाईल. हं. नाही, नाही. विषय कसा आहे तसं जर म्हणजे म्हणजे चांगलं जर असेल किंवा की
मुलगीला म्हणजे घर जवायचं पाहिजे असेल तरी पण म्हणजे माझी तयारी आहे असं सांगितलं तुम्हाला मी जर माहिती असेल तर. बरं बरं हां 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 ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक तरी पण मी राहू शकते घर गावात. आहे. जात कुठली मराठा बोललात? हा हिंदू मराठा. ठीक आहे. आणि एरिया कुठला पाहिजे मुलीचा? मुलगीचा एरिया कोकण. कोकण. हा कोकण मधली मुलगी बाकी कुठली नाही. तुम्ही राहता कुठे? सर म्हणजे तुमच्या आता मी लक्षात येईल तुम्ही कोकणातले जायचं ना. हो तुमच्या आता लक्षात येईल तुम्हाला दाजीपूर माहिती असेल. दाजीपूर हां फोंड्याच्या पुढे दाजीपूर. हां 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 दाजीपूर अभयारण्य ऐकून माहिती असेल तुम्हाला. हो माहिती आहे माहिती आहे. हा मग दाजीपूर मधून पुढे आले की राधानगरी लागते. हो राधानगरी आपलं मोठं धरण आहे बघा राधानगरी धरण. हो हो माहिती आहे हो. ते तिथं शेजारीच आमचं गाव आहे फ्लावर. बरं ठीक आहे म्हणजे कोकणातली मुलगी म्हणजे तुम्हाला तसं पाहिजे. बघायला गेलं आम्ही कोकणातच आहे म्हणायचं. बरं मी काय म्हणजे असं सिटी लेवलला नाही आहे शहरात. खेडेगावातच म्हणजे खेडेगावच आहे आमचं आणि कोकणच म्हणायचं आमचं. बरं बरं हां ठीक आहे ठीक आहे. इथून मला वाटतं आमच्या गावापासून फोंडा 50 किलोमीटर अंतर आहे. बरं तुमचं लग्न झालं होतं का पहिलं? नाही सर. नाही ना. पण मी बरं तुम्हाला गिरवर असं का बोलतोय हां एक तर माझं वय जास्त आहे आणि असं काही नाही साहेब ऐका सांगतो तुम्हाला एक महत्त्वाची सूचना देतो. माझ्या माहितीनुसार म्हणजे मी आता बरीच वर्ष लग्न जमवतोय. माझ्या माहितीनुसार मुलींची वय वाढलीत मुलांची नाही वाढलीत. हां हे खरं आहे हां हे खरं आहे मी खोटं बोलत नाही आहे आणि मी खोटं काहीच विधान करत नाही. मुलींची वय वाढलेली आहे मुलांची अजिबात वाढलेली नाही आहेत. मुलं बरोबर लग्न करत आहेत आणि मुली मात्र हे नको ते नको करत राहत आहेत. तरी पण मी कसं म्हणतो तुम्हाला बिजवर किंवा एखादी म्हणजे बिजवर मुलगी असतील म्हणजे नाईलाज म्हणजे काय प्रॉब्लेम जर मुलगी चांगली असेल तरी पण माझी तयारी आहे. ठीक आहे असू दे हो काय हरकत नाही. लग्न झालं मला तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9975 9975 6152 6152 08 हां 08 08 हा ठीक आहे 08 बरं ठीक आहे चालेल. मुलीनो हा नंबर आहे नवरा मुलाचा. नवरा मुलगा स्वतः बोलतो आहे. हा बायोटा खराखुरा आहे. मुलाने स्वतःच्या आवाजात खरंखुरं सांगितलेली आहे माहिती. जे काय अस्तित्व ते त्याने स्वतः सांगितलेलं आहे. तरी पण तुम्ही स्वतः जाऊन चौकशी करू शकता. स्वतः जाऊन बघू शकता मुलाला प्रत्यक्षात बोलू शकता. तुम्ही एकमेकांचे फोटो एकमेकांना देवाणघेवाण करू शकता. जे काय आहे ते समोर भेटून करा. एकमेकांची चौकशी करा आणि लग्न करा. आम्ही जेवढी स्थळं टाकतो आहे जेवढी आमच्या सामाजिक संघर्षावरती जेवढी स्थळं आहेत ती सगळीच्या सगळी खरी आहेत. कुठेही 2 नंबरचं काम आम्ही करत नाही. समोरच्याच्या आवाजात आम्ही रेकॉर्डिंग करतो आहे त्यामुळे कसं सुरक्षित आहे ते आणि आम्ही मुलींना सुरक्षा देतो. मुलींचे व्हिडिओ आम्ही बनवत नाही. जे बनवतो ते रेकॉर्डिंग बनवतो आहे. व्हिडिओ म्हणजे त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर आम्ही शो करत नाही मुलींचं आणि म्हणून मुलींना खूप चान्स आहे. ते खूप भरपूर स्थळं दिसतात त्यामधून त्या मुली निवडत असतात. त्यांना जे सुटेबल वाटेल ते निवडत असतात आणि बऱ्याच शेतकरी गरीब मुली असतात म्हणजे जे आईवडील गरीब आहेत त्यांना वाटतं की आपल्या मुलीचं लग्न व्हावं आणि त्यांची परिस्थिती नसते. मग असे लोकंसुद्धा आपला विचार करू शकतात म्हणजे आपल्या मुलीचं लग्न व्यवस्थितपणे जोडू शकतात. बऱ्याच लोकांना काळजी असते की आपल्या मुलीचं कसं होणार किंवा काय होणार. परिस्थिती नसल्यामुळे ते लोक तसेच राहतात. परंतु इथे ती अडचण दूर केली आम्ही. इथे तुम्हाला भरपूर स्थळं असतात. तुम्ही बघा त्यांना समोरच्या पार्टीला विचारा की आमची परिस्थिती नाही आहे आणि असं त्यांना विचारल्यानंतर जो मुलगा कोण तयार होईल त्या मुलाशी तुम्ही व्यवहार करा. तुम्ही लग्न करा तिथे आणि हे मुलींवर हे लक्षात ठेवा. कधी तुम्ही प्रेमाच्या फंद्यात न पडता इथे जर तुम्ही व्यवस्थितपणे जर विचार केलात तर तुम्हाला एक चांगला जोडीदार मिळून जाईल. कारण प्रेमामध्ये काय होतं प्रेमामध्ये बरेच मुलं असतात ते थोडीशी हावरट असतात. म्हणजे फक्त त्यांना एक मजा मारायची असते आणि ते लोक नंतर मग ते त्या मुलींना सोडून देतात. ते हे काम होऊ नये यासाठी मुलींना तुम्ही जागरूक राहा. एखादं चांगलं घर असेल चांगला मुलगा असेल प्रामाणिक असेल तर तिथे तुम्ही विचार करू शकता आणि अशी स्थळं आम्ही तुम्हाला घेऊन येत असतो. तर पालकांनो मुलीच्या पालकांनो तुम्हीसुद्धा जागरूक राहा. तुमची अब्रू आहे मुलगीमधले म्हणजे तर त्या मुलीला चांगल्या घरात देण्याचा प्रयत्न करा.
आम्ही जे हे स्थळ सांगतो आहे त्या स्थळाचा तुम्ही विचार करू शकता. तुम्ही जाऊन प्रत्यक्षात बघा मुलाचं काय आहे अस्तित्व किंवा इतर काही गोष्टी कुठे मायनस आहेत, कुठे प्लस आहेत, हे तुम्ही विचार करून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, चर्चा करू शकता. तुम्हाला माझं काम आवडलं असेल तर तुम्ही इतर लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. तुमचे सामाजिक ग्रुप असतील, तुमचं काही मंडळ असेल तर तिथे तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कुठेतरी एक जी फसवणूक होते लग्नाच्या बाबतीत ती फसवणूक टळेल. बरेच लोक सांगत असतात की आमच्या मुलीला भरपूर लोकांना दाखवलं परंतु आमच्या मुलीचं लग्न जमलं नाही, असे खूप लोक सांगतात. मग सकाळचंच उदाहरण आहे, सकाळी एक व्यक्ती असंच सांगत होती. तर असे बरेच जे विवाह मंडळ आहेत जी फालतूगिरी करतायत, फक्त फोटो दाखवतात, असं करतात. तर ते आम्ही करत नाही. आम्ही खरीखुरी विवाह स्थळं तुमच्यासमोर मांडत असतो आणि ही खरीखुरी असतात, खोटी अजिबात नसतात. तर याचा विचार करा आणि सामाजिक संघर्षाला पहा. बऱ्याच लोकांनी याचा विचार करावा की सामाजिक संघर्ष कशासाठी आहे? खऱ्या बातम्या देण्यासाठी आणि खऱ्या बातम्या आम्ही देत असतो. मित्रांनो, शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.